नमस्कार मित्रांनो, मी रमेश गुरु आपलं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या विविध शिष्यवृत्ती योजना आहे त्या शिष्यवृत्ती योजनेसाठी कसा अर्ज करायचा आहे ह्या संदर्भातला व्हिडिओ मी आज घेऊन आलेलो आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला यासाठी तुमचा फोटो, तुमचे सिग्नेचर, तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल, त्याचप्रमाणे तुमचं कॉलेजने दिलेले जे मार्कशीट असेल लास्ट इयरचं, तुमचं हजेरी पत्रक, त्याचं म्हणजे दुष्काळग्रस्त असतील, भूकंपग्रस्त वगैरे अशा विद्यार्थ्यांसाठी त्याचं ते प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर चला तर आपण सुरुवात करूया. हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन स्वरूपात, तुम्हाला PDF स्वरूपात हे सेव्ह करून ठेवायचे. त्यानंतर मग कसं अप्लाय करायचं ह्या संदर्भातला मी व्हिडिओ घेऊन आलो आहे. ह्यापूर्वी मी कोणत्या शिष्यवृत्ती आहेत आणि त्याचा बेनिफिट लाभ काय आहे याचा व्हिडिओ मी यापूर्वी टाकला होता आपल्या चॅनलवरती. त्याची पण लिंक मी व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. आणि अर्ज कसा करायचा म्हणजे त्याची लिंक कोणती आहे त्याची पण लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला unipune.ac.in या वेबसाईटवरती जायचे. या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथं खाली विद्यापीठ विविध शिष्यवृत्ती 2024-25 हा टॅब दिसतोय तुम्हाला. त्या टॅबवरती तुम्हाला इथं खाली क्लिक करायचे. ह्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज तुम्हाला ओपन होऊन जाईल. अशा पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर आय डी पासवर्ड इथं क्रिएट करायची गरज नाही आहे. जो तुमचा युजर आय डी आहे तो तुमचा इलिजिबिलिटी नंबर असेल. आता हा इलिजिबिलिटी नंबर तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून किंवा महाविद्यालयामधून तुम्हाला उपलब्ध होईल. ह्या संदर्भात तुमच्या महाविद्यालयात किंवा कॉलेजमध्ये तुम्ही त्याची मागणी करा, तुम्हाला इलिजिबिलिटी नंबर मिळून जाईल. त्यानंतर तुमची जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तुमचा डेट ऑफ बर्थ असणार आहे, जो तुम्हाला DD, MM आणि YY ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एंटर करायचा आहे. हा टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो असेल रजिस्टर तुमचा इलिजिबिलिटीला वगैरे ॲडमिशनच्या वेळेस, त्या मोबाईल नंबरवरती तुमचा OTP जाईल. रजिस्टर मोबाईल नंबरवरती त्या OTP तुम्हाला तिथं एंटर करायचा आहे आणि एंटर केल्यानंतर व्हेरीफाय OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं हे पेज ओपन होऊन जाईल. अशा पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर तुमचा अप्लाय फॉर स्कॉलरशिप या टॅबवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा तुमचा हा डिटेल तुम्हाला इथं शो होतील. त्यामुळे तुमचा इलिजिबिलिटी नंबरवरती टॉपला तुमचा शो होईल. त्यानंतर तुमची जी पर्सनल म्हणजे डिटेल असेल त्यामध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम, सरनेम ह्या सर्व डिटेल तुम्हाला इथं ऑलरेडी ॲटो फिल्ड झालेल्या असतील. त्याचप्रमाणे उजव्या साईडला तुमच्या अकॅडमिक डिटेल, त्याच्यामध्ये तुमच्या जेवढ्या शिष्यवृत्ती आहेत त्या तुम्हाला इथं शो होतील. तुम्ही ज्या शिष्यवृत्तीला इलिजिबल आहात त्याचप्रमाणे तुम्हाला टॅब ते ओपन झालेले असतील. आता त्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ह्या संदर्भातला व्हिडिओ मी यापूर्वी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या वाटलंच तर, किंवा त्या विद्यापीठाच्या वेबसाईटवरती पण त्याची माहिती सर्व अपडेट केलेली आहे. त्याप्रमाणे खाली येऊन तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमची सिटी आणि तुम्ही जी स्कीम हे करणार आहे भरणार आहे त्या स्कीमवरती क्लिक करून तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुमचा लास्ट इयरचं जे मार्कशीट आहे, गुणपत्रिका, त्याच्यावर तुमचे ऑप्टेन मार्क आणि टोटल मार्क प्राप्त झालेले गुण आणि एकूण गुण हे तुम्हाला इथं एंटर करायचे. हे टाकल्यानंतर तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक खाली कॅल्क्युलेट होऊन येतील. तुमचं लास्ट क्वालिफिकेशनची एक्झामचं नाव इथं टाकायचं आहे. तुमचं जे ॲन्युअल इन्कम आहे तहसीलदारांचं उत्पन्न दाखला त्याप्रमाणे तुमचं इथे ॲन्युअल इन्कम एंटर करायचं आहे. आणि हे केल्यानंतर तुमचं खाली ऑलरेडी तुम्ही जिथं ॲडमिशन घेतलेलं आहे, इलिजिबिलिटी ज्या कॉलेजमध्ये झालेली आहे ते तुमचं कॉलेजचं नाव तुम्हाला ऑलरेडी इथं ऑटोमॅटिक शो झालेलं दिसून जाईल. त्यानंतर तुमचा तिसरा टॅब आहे तो बँक डिटेल. तुम्हाला ज्या खात्यावरती तुमची स्कॉलरशिप प्राप्त होणार आहे त्या खात्याचा क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे, परंतु हा खाते क्रमांक तुमचा स्वतःचा पाहिजे. वडिलांचा, पालकांचा वगैरे इतर कोणाचा असता कामा नये. तुम्ही अर्ज करताय ज्या नावाने अर्ज करताय त्या नावानेच तुमचं अकाउंट डिटेल असणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, अकाउंट नंबर टाकायचा आहे, बँक तुमची सिलेक्ट करायची आहे, ब्रँच कोणती असेल ती सिलेक्ट करायची आहे, IFSC कोड तुम्हाला इथं टाकायचा आहे
आणि त्यानंतर तुमचं शेवटचा टॅब म्हणजे तुमचा फोटो अपलोड करायचा PDF स्वरूप काय JPG स्वरूपात, सिग्नेचर अपलोड करायची, तुमची मार्कशीट अपलोड करायची, बँक पासबुक अपलोड करायचे, तुमचे अटेंडन्स किंवा अंडरटेकिंग असेल किंवा इतर तुमचे काय डॉक्युमेंट असेल तुम्हाला इथं सगळे PDF स्वरूपात स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन ह्याच्यावरती क्लिक करायचे आणि सबमिट बटनवरती तुम्हाला क्लिक करायचे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा युअर ॲप्लिकेशन स्कॉलरशिप डिटेल तुमचं नाव इथं शो होईल, तुमचं इयर शो होईल अकॅडमिक, तुमचा कोर्स जो आहे UGPG काय असेल तो सिलेक्ट होईल आणि तुमचं ज्या स्कीमला तुम्ही अर्ज केला आहे त्या स्कीमचं इथं नाव येऊन जाईल. त्यानंतर तुम्ही इथं व्ह्यू बटनवरती क्लिक करायचे. व्ह्यू बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती OTP जाईल. इथं OTP एंटर करायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय OTP म्हणून सिलेक्ट करायचे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं ॲप्लिकेशन ID आहे, ॲप्लिकेशन जे आहे त्याचे सर्व डिटेल व्यवस्थितरित्या तुम्हाला दिसून जातील. याच्यामध्ये काही चेंजेस असेल तुम्ही चेंजेस करू शकता. ह्या सर्व डिटेल तुम्ही इथं तुमच्या शो होतील. त्यानंतर तुमचे जिथं खाली जे आहे ते तुम्ही जेवढे डॉक्युमेंट अपलोड केले ते तुम्ही डॉक्युमेंट इथं पण पाहू शकता. त्यानंतर तुमचा डॅशबोर्डला जाऊन तुम्ही परत प्रिंट ॲप्लिकेशनवरती क्लिक करू शकता. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं हे ॲप्लिकेशन जे भरलेलं आहे हे ॲप्लिकेशन तुमचं हे अशा पद्धतीने तुम्हाला शो होऊन जाईल. अशा पद्धतीने हा तुमचा विद्यापीठाच्या विविध शिष्यवृत्ती योजना आहे ह्याचा तुम्ही अर्ज करू शकता. अत्यंत सोपा आहे, अशी काही अवघड प्रोसेस नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही शिष्यवृत्तीला अर्ज करा आणि मिनिमम 2000 ते जास्तीत जास्त 18,000 पर्यंत ही शिष्यवृत्तीचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि आपल्या जवळचे जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ अशी माहिती तुम्ही शेअर करा. आणि याचबरोबर आपल्या चॅनलवरती मी विद्यापीठ संदर्भात किंवा अभ्यासक्रमासंदर्भात जे काही नोटिफिकेशन असेल, अपडेट असेल, माहिती असेल, ही सर्व माहिती आपल्या चॅनलवर टाकत असतो. प्रमाणपत्र असेल, सर्टिफिकेट असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.